नमस्कार. संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समितीच्या मातृशक्ती बालविभाग आणि साहित्य विधेच्या संयुक्त विद्यमान आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेच्या या 10व्या पुष्पात तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. प्रथेप्रमाणे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ ध्येयगीतानं करूया. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखरराष्ट्रविवर्धकम् शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्रीमन्त्रितं वादयति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् ललितरसमय लास्यलीला चण्डताण्डवगमकहेला कलितजीवन नाट्यवेदं कान्तिक्रान्तिकथा प्रमोदं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् चतुष्षष्ठिकलान्वितं परमेष्ठिना परिवर्तितं विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं लावयति रससिन्धुना प्रतिहिन्दुमानसनन्दनं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. प्रेरणादायी व्याख्यानमाला सुरू करून हा म्हणता 5 महिने झाले. हा 5वा महिना आणि त्यातलं अंतिम पुष्प अर्थात 10वं पुष्प गुंफण्यासाठी आज आम्ही उत्सुक आहोत. हे अंतिम पुष्प एवढ्यासाठीच की या माध्यमातून आपण ही व्याख्यानमाला आज इथंच पूर्णत्वाला नेत आहोत. कोरोनाचं होणारं संक्रमण जर याहून मंदावलं आणि साऱ्याच गोष्टी पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या तर लवकरच आपण ही व्याख्यानमाला प्रत्यक्ष स्वरूपात करण्याचा मानस योजला आहे. त्यामुळं या माध्यमातून होणारं हे अंतिम पुष्प आहे. दर्शकहो, प्रेरणादायी व्याख्यानमालेच्या या आजच्या 10व्या पुष्पामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजचं हे 10वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुधाकर आगरकर. सुधाकर आगरकर यांचा अतिशय दांडगा व्यासंग आहे, शिक्षण क्षेत्रातला आणि संशोधन क्षेत्रातला सुद्धा.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतून निवृत्त झालेले डॉक्टर सुधाकर आगरकर हे VPM अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च ठाणे या ठिकाणी प्राध्यापक आणि डीन म्हणूनही कार्यरत. त्यामुळं खऱ्या अर्थानं एक वेगळा शिक्षित समाज घडवण्यात डॉक्टर सुधाकर आगरकर यांचं बहुमोल योगदान आहे. यासोबतच विविध ठिकाणी भ्रमंती करत असताना त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्या विज्ञान आणि गणिताच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहणं हा देखील त्यांचा एक आवडीचा छंद आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या प्रत्येक गोष्टीकडं विज्ञान आणि गणिताच्या माध्यमातून पाहण्याची एक आगळीवेगळी दृष्टी डॉक्टर सुधाकर आगरकर यांना प्राप्त झाली. यासोबतच स्टार्टअप अंतर्गत ADU 360 अर्थात HU 360 हे त्यांनी नुकतंच स्टार्टअपही सुरू केलं आहे. आणि यासोबतच विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं, ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या विज्ञानातल्या संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होऊ शकतील अशा स्वरूपाचं एक मोबाईलचं ॲप AIROUS एरियस हे त्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या कलानं त्यांना शिक्षणामध्ये अधिक अग्रेसर बनवण्यासाठी आपलं योगदान देणारे डॉक्टर सुधाकर आगरकर आज आपल्याशी एका आगळ्या वेगळ्या विषयावरती संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम संस्कार भारती ठाणे समितीच्या वतीनं डॉक्टर सुधाकर आगरकर यांचं मनःपूर्वक स्वागत आणि त्यांना विनंती आहे आपल्या या आगळ्या विषयावरती आपण आपले विचार मांडावे. नमस्कार. आज जो विषय मी व्याख्यानासाठी घेतला आहे त्याचं शीर्षक असं आहे, निरक्षरांची गणितीय साक्षरता. यातले शब्द आपण आधी समजून घेऊया. निरक्षर कोणाला आपण म्हणतो? ज्याला अक्षर ओळख नाही, जी व्यक्ती प्रत्यक्ष शाळेत जाऊन लिहायला वाचायला शिकली नाही, त्याला आपण निरक्षर म्हणूया. गणितीय साक्षरता कशाला म्हणू आपण? व्यवहारामध्ये आपल्याला अनेक गणितीय गोष्टी कराव्या लागतात. कधी अंदाज करावा लागतो, कधी मोजमाप करायला लागतं, पैशाचा व्यवहार करायला लागतो, वस्तूंची देवाणघेवाण करावी लागते. तर यामध्ये ही जी गणितीय कौशल्य आहेत, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. जे आपण प्रत्यक्ष शाळेत जाऊन न शिकलो तरी व्यवहार करावेच लागतात आणि आपल्याला लिहिता वाचता येत नसेल तरी करायला लागतं. आणि तसा जर आपण पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की अनेक लोकांना ज्यांना लिहिता वाचता येत नाही, जे निरक्षर आहेत, त्यांना गणिताची कौशल्य बऱ्यापैकी येतात बरं का. त्यांच्यामध्ये गणितीय साक्षरता चांगली असते. पटापट ती मंडळी गणित करू शकतात, हिशेब करू शकतात, असा आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो. या विषयावर काही वर्षापूर्वी मी संशोधन केलेलं आहे. माझी ओळख करून देताना तुम्हाला सांगितलंच की मी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी विज्ञान शिक्षण केंद्रात काम करत होतो आणि तिथे मी विज्ञान आणि गणित शिक्षणामध्ये संशोधन केलं. आणि ज्यांची पिढी पहिल्यांदाच शाळेत येते आहे अशा विद्यार्थ्यांना हे विषय कसे शिकवावेत यावर संशोधन करण्यात मी माझा वेळ घालवला. आणि असं लक्षात आलं की या मुलांच्या काही शैक्षणिक अडचणी असतात आणि त्या दूर केल्या तर त्यांना हे विषय चांगले शिकता येतात. म्हणजे विज्ञान तर येतंच आणि गणित देखील चांगलं येतं, असं मी माझ्या प्रयोगातून करून दाखवलं. यासाठी मी जे विद्यार्थी निवडले होते ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे होते आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थी मी निवडले होते. हे माझं संशोधन मी प्रकाशित केलं आणि या संशोधनाची दखल घेऊन अमेरिकेच्या नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स ऑफ मॅथमॅटिक्स NCTM नावाची एक मोठी संघटना आहे. त्यांची एक दरवर्षी कॉन्फरन्स भरत असते आंतरराष्ट्रीय स्तरावरची. त्या एका कॉन्फरन्सला त्यांनी मला व्याख्यान द्यायला बोलावलं
शिकागो विद्यापीठामध्ये. एक 20 एक वर्षापूर्वीची घटना आहे ती. आणि शिकागो विद्यापीठामध्ये मी माझं व्याख्यान सादर केलं. माझे जे काही संशोधन आहे की या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी कोणत्या जातात गणितामध्ये आणि त्याचं निराकरण कसं करावं हे मी सादर केलं. आणि हे सगळं सादर करून झाल्यानंतर एक तुम्हाला कल्पना असेल, आमच्या वैज्ञानिक परिषदांमध्ये प्रश्नोत्तरं बरीच महत्त्वाची असतात. तर एक अमेरिकन प्राध्यापक उभं राहून मला असं म्हणाले की डॉक्टर आगरकर, तुम्ही कसल्या प्रकारचं गणित शिकवता हो? तुमच्याकडची मुलं येतात आणि इथे अमेरिकेमध्ये मोठमोठी पदं घेऊन बसतात. आमच्या लोकांना कामं शिल्लक राहत नाही. असं काय गणित शिकवता तुम्ही? तेव्हा मी म्हटलं ही संधी बरी आहे. मी त्यांना सांगितलं की सर, आमच्या लोकांना गणित शिकवण्याची गरज नाहीच आहे. याचं कारण गणित हे आमच्या DNA मध्येच आहे. अनुवांशिकच हा गुण आहे आमचा. आणि म्हटलं तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते कॉलेजमध्ये गेले, ते शिकले, पद्धतशीरपणे अभ्यास करून परीक्षा पास झाले, अशा मुलांबद्दल बोलताय. आमच्याकडे जर तुम्ही आलात तर आमच्या देशामध्ये भाजी विकणारी जी अडाणी बाई असते ती अशी पटापट गणित करते. जे आपण कॅल्क्युलेटर घेऊन करायला लागलो त्याच्या आधीचं गणित झालेलं असतं. आणि तेही या भावाने पाव किलो भाजी घेतली तर 3 पाव घेतले तर किती होईल वगैरे असं सगळं ते करतं. याचं कारण आमच्या मुळात जीनमध्येच ते आहे असं मी म्हणालो. त्या वाक्यावर अर्थात टाळ्या पडल्या. त्यानंतर 2 व्यक्ती मला येऊन भेटल्या. एक जपानचे प्राध्यापक होते. ते म्हणाले आम्ही काही वर्षांनी एक कॉन्फरन्स करतो आहे, ते तुम्ही सादर करायला याल का? नंतर मी जपानमध्ये गेलो. दुसरं एक महत्त्वाचं असं होतं की इस्रायल ज्या बेन गुरियन विद्यापीठाच्या एक प्राध्यापिका मला येऊन भेटला. त्यांचं नाव मिरियम अमित असं आहे. त्या तिथे गणित शिक्षणाच्या प्राध्यापिका आहेत. आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही जे काही बोललात की आमच्याकडच्या अशिक्षित व्यक्तीला देखील गणित चांगलं येतं, याच्यावर काही तुम्ही पद्धतशीर अभ्यास केला आहे का? मी म्हटलं नाही, अभ्यास नाही केला. हा आत्मविश्वासाच्या भरोसा. म्हणजे मला स्वतःला खेड्याची पार्श्वभूमी आहे. मी खेड्यात लहानाचा मोठा झालो आणि मीही मागील अनेक वर्षापासून आदिवासी विभागात फिरतो आहे, लोकांच्या संपर्कात आलो आहे. त्याच्या आधारे मी असं म्हणालो. तर ते म्हणाले तसं आपल्याला पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे. आणि तिने सांगितलं की ती स्वतः एथनो मॅथमॅटिक्स नावाच्या एका विषयाचा अभ्यास करते. एथनोमॅटिक्स म्हणजे वेगवेगळ्या समाजाचं त्यांचं स्वतःचं एक गणित असतं, ते काय असतं हे जरा समजून घेण्यासाठी. तर म्हणाले असा अभ्यास मला करायचा आहे, त्यात तुम्ही मला सहकार्य कराल का? असं त्या म्हणाल्या. मी म्हटलं खरं नक्की करेन. संशोधन हा माझा व्यवसायच आहे आणि तुम्ही काय सांगताय की मी जरा शालेय गणिताचा सध्या अभ्यास करतो आहे, थोडा शाळेच्या बाहेर जाऊन अभ्यास करायला लागेल, मला चालेल ते. तर तेव्हा आमचं सहकार्य सुरू झालं. बरेच दिवस आम्ही एकमेकाच्या संपर्कात होतो. मला काय वाटतं, तिला काय वाटतं, तिने काय अभ्यास केला वगैरे वगैरे. तर मध्ये त्या एकदा इथे आल्या होत्या आणि काही व्याख्यानंही तिने दिली. तेव्हा आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या काही आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही गेलो. वारली, कातकरी अशा समाजाची ही मंडळी या परिसरात राहतात. आणि आम्ही असा प्रयत्न केला की अंतरं मोजायची असतील तर ही मंडळी कोणती एककं वापरतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण अंतरं मोजायला इंच वापरतो, फूट वापरतो, परलांग वापरतो, मैल वापरतो. ही झाली आपली जुनी पद्धत. मग दशमान पद्धती आपण घेतली, त्यापासून आलं मिलीमीटर आलं, त्याच्यात दसपट केलं की सेंटीमीटर होतं, मग त्याच्या दसपट केलं की मीटर होतं, मग आणखी पुढे किलोमीटरपर्यंत आपण जातो. पण या एककांची कल्पना, ज्याला आपण युनिट म्हणतो इंग्रजीमध्ये, लोकांना नसल्यामुळे ते जरा वेगळ्याच प्रकारचे एकक वापरतात. कोणते वापरतात बघा. समजा जर तुम्ही त्यांना विचारलं की तुमचं शेत इथून किती अंतरावर आहे, तर ते म्हणतात की माझं शेत हाकेच्या अंतरावर आहे. तर हाकेच्या अंतराचा अर्थ काय की मी जर इथून जर ओरडलो मोठ्याने तर आवाज जिथपर्यंत जाईल ते माझं हाकेचं अंतर आहे.
त्यांना जर मी असं म्हटलं की बाबा या झाडाची उंची किती आहे, तर ते म्हणतात बहुतेक 3 माणसं असेल. 3 माणसं असेल याचं काय, एकावर माणूस एक वेळ असं 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 ठेवलं तर. या विहिरीची खोली किती असेल, बहुतेक एक माणूसभर असेल. आता एक माणूस त्याची जी काही उंची असेल ते त्याने एकक म्हणून धरलेलं आहे. हे काय अगदी नक्की नसतं, पण साधारणपणे 5.5 फुटाचा माणूस असतो असं आपण गृहीत धरूया. समजा त्यांना असं विचारलं की अमकं एक तुमचे घरच्या मित्राचं घर किती दूर आहे, काय असेल एक 200 पावलं. आता पावलांमधलं अंतर हे त्यांचं एकक झालं. असं जर आपण म्हणालो की बांबू जो तुमच्या इथे ठेवलेला आहे याची लांबी किती आहे, बहुतेक असेल 8 हात. म्हणजे इथे काय झालं, हात हे एकक त्यांनी ठरलेलं आहे. त्याच्यानंतर त्यापेक्षा जर थोडंसं लहान वस्तू असेल ते पट्टी असेल, किती आहे, 2 वितं असेल बहुतेक. हे वित जे आहे हे त्यांचं एकक होतं. त्याच्यापेक्षा लहान वस्तूंचा आपण विचार करायला लागतो. त्याची एखादी पट्टी विचारली बाबा याची जाडी किती आहे, असेल 3 बोटं. म्हणजे 3 बोटं अशी अशी धरायची आणि ठेवायची. तुम्ही कधी कधी सुतार आपल्याकडे काम करत असताना बघितलं असेल तुम्ही. अगदीच लहान असेल तर जरा एक सूत फोटो इकडे तिकडे करा वगैरे अशा पद्धतीने बोलतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की ही जी काही मंडळी आहेत ही मोजमाप करण्यासाठी आपल्या व्यवहारातील जे काही उपलब्ध एकक आहेत ते वापरतात. हात असेल, वीत असेल, बोट असेल, माणसाची उंची असेल, अशा प्रकारचे हे एककं वापरतात. आता प्रश्न असा येतो की हे ठीक आहे, अंदाज म्हणून व्यवहारात म्हणून ठीक आहे, पण त्याला काय ते स्टँडर्ड काय आहे का, त्याला स्टँडर्ड नसतं. प्रत्येक माणसाची उंची कमी जास्त होऊ शकते, हाताची लांबी कमी जास्त होऊ शकते, पण तरी त्यांच्या व्यवहारात ते पुरतं. तर जरा थोडासा आपण काय म्हणूया भारतीय गणिताकडे बघायला गेलो तर लक्षात येईल की काही वर्षापूर्वी मी भास्कराचार्याच्या लीलावतीचा अभ्यास केला आणि तेव्हा असं लक्षात आलं की भास्कराचार्य देखील अशीच एककं वापरतात. म्हणजे ते गणित असं घालतात की एक 9 हात उंचीचा खांब होता, त्या खांबावर मोर बसला होता आणि त्या खांबापासून खांबाच्या उंचीच्या तिप्पट अंतरावरती एक साप होता. तो त्या खांबाकडे बीड होतो तिकडे येत होता आणि मग तेव्हा मोऱ्याने तिरपी उडी मारली आणि त्याला पकडलं. आणि जर दोघांनी कापलेलं अंतर सारखंच असेल तर किती अंतरावरती त्यांनी सापाला पकडलं हे सांगा. तर इथे देखील त्यांनी काय केलं, इथे एक हात धरलेला आहे, हात आहे, वीत आहे, अशा प्रकारचे ते करतात. म्हणजे बहुतेक ते काय म्हणूया एक आपल्याकडे त्या प्रकारची एक परंपरा असावी, त्या परंपरेतून आलं असावं. म्हणजे याने त्या ब्रह्मगुप्ताच्या भास्कराचार्याच्या गणिताचा अभ्यास केला असं नाही आहे, पण ते क्रमाने आणि परंपरेतून आलं असावं असं आम्ही गृहीत धरलं. यावर अजूनही संशोधन करण्याची गरज आहे. झालं असं की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची गणित शिक्षकांची संघटना आहे, त्याला नॅशनल काउन्सिल ऑफ मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन असं म्हणतात, ICMI. आणि हे ICMI काय करतं, दर 4 वर्षांनी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कॉन्फरन्स करते. आणि एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये जे जर्मनीमध्ये हॅम्बुर्गला झालं होतं 2016 साली, तिथे हे संशोधन मी सादर केलं. कशा प्रकारची एककं ही मंडळी अशिक्षित मंडळी वापरतात. आणि तेव्हा त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मग नंतर मी आणि आमच्या ज्या सहकारी आहेत इस्रायलच्या, आम्ही असं ठरवलं की आपण आता या विषयात थोडंसं सखोल अजून अभ्यास केला पाहिजे. आणि नंतर मग म्हणजे असं ठरलं की ती बाई इथे येईल आणि मग आम्ही काहीतरी एखादा परिसर निवडू, विशेषतः आदिवासी विभागाचा, आणि तिथे आम्ही संशोधन करू असं ठरलं होतं.
काही गोष्टीमुळे ते मागे मागे जात गेलं. मधल्या काळात तिने मला इस्रायलला एका विद्यापीठात व्याख्यान द्यायला बोलवलं आणि नंतर मग ठरलं की नाही आपण तर केलंच पाहिजे. तर 2019ला आम्ही म्हणजे ती आणि मी आम्ही ओरिसा राज्यामध्ये गेलो आणि ओरिसा राज्यामध्ये एक संथाल नावाचा परगणा आहे. संथाल म्हणजे संथाली हा आदिवासी गट आहे. म्हणजे संथाल आदिवासी गट जिथे मोठ्या प्रमाणात त्याला संथाल परगणा असं म्हणतात. आणि मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की हा जो गट आहे हा याच्यामध्ये साक्षरता बरीच कमी आहे आणि ही मंडळी निसर्गाच्या फार जवळ राहणारी आहेत. तर तिथे जाऊन अभ्यास करायचं आम्ही ठरवलं. तिथली भाषा अर्थात आम्हाला येत नसल्यामुळे तिथली त्या भाषेत बोलणारी एक व्यक्ती आम्ही सोबत घेतली. तिथेच जाऊन आम्ही भुवनेश्वरला जाऊन एक वाहन आम्ही केलं. याचं कारण दुसऱ्या एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी भुवनेश्वरला गेलो होतो तेव्हा मला हे कळलं यांच्याबद्दल. तेव्हा असं ठरलं की आपण याच गटावरती अभ्यास करूया. त्या बाईला मी लिहिलं तेव्हा तिलाही ते योग्य वाटलं आणि मग एक वाहन आम्ही तिथेच भाड्याने घेतलं आणि ज्याला त्या जंगलातले रस्ते माहीत आहेत अशा एका चालकाला घेऊन आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो. 1-2 आठवड्याचा आमचा तो प्रवास होता आणि या प्रवासामध्ये आम्ही बरंच काही शिकलो. आत्ता मला सगळं काय म्हणूया ते संशोधन सांगता येणार नाही आहे. आणि काय असतं जेव्हा आम्ही पद्धतशीरपणे एखाद्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करतो तेव्हा यासाठी आम्ही कोणत्या प्रकारचे सॅम्पल घेतलं, काय मेथॉडॉलॉजी होती आमची अभ्यासाची, आमचा डेटा काय आहे, त्याचं ॲनालिसिस काय आहे, मग त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, मीन काय, मोड काय, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही सांगत असतो. ते काही मी आत्ता याच्यात सांगणार नाही आहे. पण जे काही थोडंफार मला आमच्या लक्षात आलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, एक लक्षात घ्या की ही जी मंडळी आहेत बऱ्याच म्हणजे आम्ही निवडलेला गट हा निरक्षरच गट होता आणि ही सगळी म्हणजे काय म्हणूया 25-30 पार केलेली माणसं होती. आम्ही शाळांमध्ये गेलो, शाळेतल्या मुलांशी बोललो. पण मी आत्ता जे काय तुमच्यापुढे सादर करतो त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांशी आमचा जो संपर्क आला त्यावर आधारित एक काम नाही आहे. जे शाळेत गेलेच नाहीत अशाच मंडळींच्या संदर्भातलं आमचं हे काम आहे. तर आम्ही असं त्यांना असं विचारलं की समजा तुम्हाला 225 रुपये रोज मिळतो आणि तुम्ही 7 दिवस काम केलं आहे, सोमवार ते रविवार काम केलं आहे आणि आठवड्याचा पगार तुम्हाला देणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असेल, मालक असेल, काही असो, हे म्हणजे अंदाजे घेतलेले आकडे आहेत. तर तुम्हाला किती पैसे मिळायला पाहिजे. आता बघा, शिक्षित मंडळी काय करेल, 225 × 7 असं गुणाकार करेल, 7चा पाढा म्हणेल. किंवा आता सोपं झालं, आता कॅल्क्युलेटर उपलब्ध झाले आहेत. म्हणजे पूर्वी कॅल्क्युलेटर जर घ्यायला, आता कॅल्क्युलेटरची गरज नाही. आता मोबाईलमध्ये सगळ्या सुविधा आलेल्या आहेत. मोबाईल हे यंत्र असं आहे की त्याने अनेक यंत्रांना बाद करून टाकलेलं आहे. मग पटकन मोबाईल उघडणार आणि 225 × 7 करणार आणि सांगणार वगैरे. आता या मंडळींकडे हे काही साधन नाही आहे. तर आणि यांच्याकडे आजकाल मोबाईल खूप ठिकाणी कॉमन झालेले आहेत, काही जणांकडे आहेत, पण ते छोटे मोबाईल आहेत, त्यांचे ते कॅल्क्युलेटर वगैरेचा वापर ते काही करत नाही. तर त्याने सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या आणि ही मंडळी गटामध्ये बसली. एक साधारण काहीतरी 25 जणांचा जो गट होता, लहान लहान गटांमध्ये बसली, एक विषयी चर्चा करतायत आणि एकमेकाच्या सहकार्याने हे सोडवत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी हे जे म्हणतो हे बरोबर आहे का, तेव्हा ताबडतोब तेव्हा ते अंदाज करतात आणि आपलं मत दुसऱ्याचं मत घेतात. आणि त्यामुळे त्यांना जे काही मत मिळतं त्या योग्य मार्गाने चालले आहे की नाही याची त्यांना अंदाज येतो.
तर याच्याने काय करावं, त्याने हे जे 225 आहेत, या 225चे आधी भाग पाडले, लहान लहान भाग. म्हणजे 100, 100, 10, 10 आणि 5. म्हणजे 100 अधिक 100 अधिक 10 अधिक 10 अधिक 5 म्हणजे झाले 225. त्यांचं पहिलं असं की समजा 100 रुपये रोज आहे असं धरला तर 7 दिवसाचे किती झाले, 700 झाले. कारण हा जो काय म्हणूया 100ने गुणण्याचा आहे ते ते त्यांना अंदाज आहे की मी 100ने गुणलो की तेवढे 100 होतं. म्हणजे 7ला 100ने गुणलं की 700 होतं, 4ला 100ने गुणलं की 400 होतं, 9ला 100ने गुणलं की 900 होतं. हे त्यांना व्यवहारामध्ये ऐकून आहे. म्हणजे 100 धरले मी तर 700 होतात, दुसरे 100 धरले तर 700 होतात. 700 आणि 700 किती होतील. त्यातल्या काही जणांना 7 आणि 7 14 माहीत होते, काही जण मग 8, 9, 10, 11, 12, 13 असं 14 असं करत करत म्हणजे आधी 7 बोटं घेतली, मग पुढचे 7 बोटं घेतली, 14 केली. ओके. त्यानंतर मग 10 असेल तर किती होईल ते त्यांना करता आलं, 70. त्याच्यानंतर पुढचे 10 असेल तर कसं करता करता मग 80, 90, 100, 110 असं करत करते 140पर्यंत आले. मग ते त्या 1400मध्ये त्याने हे घातले. आता राहिले 5. आता हे 7 दिवसाचे 5 प्रमाणे किती, तर ते ते काय त्याच्या वेगळ्या गटाची वेगळी पद्धत होती. काही जणांनी काय केलं, 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 असं 7 वेळा करायचं. म्हणजे 5त 5 मिळाले की 10 झाले, 10त 5 मिळाले की 15 झाले, 15त 5 मिळाले की 20 झाले, 20त 5 मिळाले 25 झाले, 25त 5 मिळाले की 30 झाले, 30त 5 मिळाले की 35 झाले. असं 7 वेळा झालं. म्हणजे हे झालं 35. त्यातला काही जण दुसऱ्याने विचार केला की हा ते 10 प्रमाणे 70 होतात, 5 प्रमाणे त्याच्या निंपट व्हायला पाहिजे ना, 70च्या निंपट किती याचाही अभ्यास त्याने. म्हणजे त्याच्यामध्ये गटामध्ये वेगळी पद्धत होती बरं का. म्हणजे काही जण 70च्या निम्मे करत होते, काही जण 5 5 5 5 5 5 करत होते, काही जण काय म्हणूया 7 वेळा 5 म्हणजे काय होतं तर 3 वेळा 10 होतं आणि मग अधिक 5 होतं. 3 वेळा 10 म्हणजे 30 आणि पुढे 5 असंही करून असते. प्रत्यक्षात काय उत्तर होतं त्या उत्तरापर्यंत ते आले आणि त्याने आम्हाला सांगितलं. जे आम्ही पटकन केलं असतं 225 गुणिले 7 बरोबर ते काही आम्ही केलं असतं ते त्यांनी असे लहान लहान तुकडे करून गणिताचे त्याने आमच्या पुढे ते मांडलं. आणि आणि म्हणजे याच्यात केलं काय, याच्यात झालं आहे काय, याच्यात झालं असं आहे की गुणाकाराचं जे काही गणित होतं ते आता बेरजेच्या याच्यात रूपांतरित झालं. तो गुणाकार झाला, 7 गुणिले 100 बरोबर 700 हा गुणाकार झाला. पण प्रत्यक्षात ते कधी काही पाढा म्हणायची गरज नव्हतीच, अंदाज आला तो त्यांना. तर हे रूपांतर त्यांचं गुणाकाराच्या गणिताचं रूपांतर बेरजेच्या याच्यात झालं. हे त्यामध्ये विशेष आपल्याला जाणवतं. तुमच्यापैकी काही माझ्या पिढीतले किंवा त्याच्या माझ्या आधीच्या पिढीतले असतील त्यांना हिस्सेरसी असं एक आपण प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकायचो. आजकाल ते शिकवतात की ते मला माहिती नाही, पण तरीही काय म्हणूया हा जो प्रकार आपल्याकडे व्यवहारामध्ये होता तेच या लोकांमध्ये आपल्याला दिसतं. काय होतं, बऱ्याचदा या मंडळींना भाजी विकावी लागते. म्हणजे आता अशी कल्पना करा की एक माणूस भाजी विकायला गेला. आम्ही त्यांना सांगितलं की सुधारित सोपं घातलं होतं. त्यांना आम्ही सांगितलं की आणि तुम्हाला हे माहीत असेल की भाजीच्या ठोक मार्केटमध्ये 2.5 किलोचा भाव असतो. तर समजा म्हटलं तुम्ही भाजी विकायला गेला, ते वांगे विकायला गेला, तर वांगे एक 2.5 किलोला 25 रुपये तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही 10 किलो घेऊन गेलात तर किती पैसे मिळतील. हे गणित सोपं होतं. तर तुम्ही म्हणाला अहो का 25 रुपयाला 2.5 किलो मिळते का. मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना एवढेच पैसे मिळतात. आपण जेव्हा बाजारात भाजी घेतो तेव्हा आपल्याला कितीतरी पट किंमत झालेली असते. प्रत्यक्ष शेतकऱ्याला फारसे पैसे मिळत नाहीत. म्हणून भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावरती टोमॅटो फेकले,
भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी दूध फेकलं असं कधीतरी आपल्याला ऐकायला येतं. ते लक्षात घ्या, प्रत्यक्ष उत्पन्न करणाऱ्याला फार पैसे मिळत नाहीत. बऱ्याचदा मधल्यामध्ये काम करणाऱ्याला त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. एनिवे, आता हे जे गणित होतं ते गणित कसं होतं की 2.5 किलोला जर 25 रुपये पडत असतील तर तुमचे 10 किलो झाले तर किती रुपये होतील असं तुम्ही त्याचा अंदाज करा. आणि यामध्ये काय झालं आहे, आता तुम्हाला कल्पना असेल की शाळांमध्ये आपण एकमान पद्धती शिकतो. त्या एकमान पद्धतीमध्ये आपण एकाच किती असं धरतो. म्हणजे 2.5 किलोला जर 25 रुपये असतील तर एका किलोला किती, तर 25ला भागिले 2.5 असं करून 10 रुपये करतो. आणि एका किलोला 10 असेल तर 10 किलोला किती, 100. हे उत्तर अगदी पटकन झालेलं आहे. तुम्ही जर पटीच्या हिशोबात गेलात तर होतं काय की 2.5 किलोची पट आपण घेतली, 2.5 किलोची दुप्पट झाली 5, तिप्पट झाली 7.5 आणि चौपट झाली 10 किलो. तसं म्हणजे ज्या अर्थी वजनामध्ये 4 पट झाली त्या अर्थी इकडे सुद्धा 4 पट व्हायला पाहिजे. आणि 25च्या 4 पट म्हणजे 100. म्हणजे हे उत्तर सोपं आहे. म्हणजे ज्याला गणित येतं त्याला हे काय हिशेबाची गोष्ट आहे का, 25 गुणिले 4 बरोबर 100 होणार, इतकं सोपं आहे. हे इतकं सोपं कुणाला आहे, ज्याने पाढेपाठ केले आहे, ज्याने परत परत गणित केलं आहे, त्यांसाठी जे निरक्षर आहे त्यांच्यासाठी इतकं सोपं नाही आहे. मग ते 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 वेगवेगळ्या प्रकारे करतात. ते काय करतात की म्हणजे पटीचा आधार बऱ्याचदा घेतला जातो गणितामध्ये. पटीचा आधार ही मंडळी बऱ्याचदा घेतात आणि हे इतकं पट झालं म्हणून ते तितकं पट. म्हणजे 2.5 किलोच्या 10 किलो हे 4 पट आहे, म्हणजे ह्याचे 4 पट आहे. तर 25चे 4 पट म्हणजे 25 दुप्पट केले की 50 होतात आणि 50 दुप्पट केले की 100 होतात. अशा पद्धतीने ही मंडळी करतात. यात सुद्धा प्रत्येकाचा प्रकार वेगळा आहे बरं का. म्हणजे आता हे 4 पट करायचे आहेत तर 25चे 4 पट करायचे आहेत तर त्याचेही 10, 5 असे करतात किंवा 20+5 करतात. त्यांचं साधारणपणे गणितीय काय कौशल्य काय आहे त्याप्रमाणे ते करतात. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं मला जाणवलं ते असं आहे की ही मंडळी जेव्हा गणित करतात तेव्हा एकमेकाच्या सल्ल्याने करतात. अरे 100 रुपये असेल तर 7 दिवसाचे 700 होतील ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तर तो पुढच्याने हो बरोबर आहे, मग ठीक आहे, मग पुढे जातो असं म्हणतात. तर हे सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे. आता दुसरं एक लहानसं गणित देतो. अशी कल्पना करा की तुमच्या घरी तुम्ही दूध दुभतं करताय आणि तुमच्या घरी एक 25 लिटर दूध निघालं आहे आणि ते तुम्ही मार्केटमध्ये विकायला गेलात आणि मार्केटमध्ये 35 रुपये भाव आहे तुम्हाला 1 लिटरला. तर तुम्हाला किती पैसे मिळतील. तर इथे सुद्धा पुन्हा 35 गुणिले 25 असं सोपं गणित आहे. पण ते इतकं सोपं आपल्यासाठी कॅल्क्युलेटर वापरला केला वगैरे गोष्टी त्यांच्यासाठी ते पुन्हा ते हिस्सेरेशीचं गणित झालेलं आहे. आता याच्यात काय करायचं आहे, 35 गुणिले 25 करायचं आहे. तर एक तर 35चे तुम्ही भाग पाडा, बघायचं जसं 225चे पाडले होते, किंवा 25चे भाग पाडा. तर 25चे भाग पाडणं सोपं आहे. 25चे भाग पाडणं सोपं आहे कारण 25 म्हणजे 10 + 10 + 5 म्हणजे ते काय करतात, 35 गुणिले 10 हा एक गट झाला, दुसरा 35 गुणिले 10 हा दुसरा गट झाला, तिसरा 35 गुणिले 5 हा तिसरा गट झाला. ओके. आता 35 गुणिले 10 हे तर आता 10 पट 100 पट या गोष्टी येत असतात त्यांना. हे झाले 350, पुढचे 350. आता हे जे 5 आहे हे कसं करायचं, तर त्याच्यातही ते विभाग करू शकतात किंवा 35 + 35 + 35 + 35 असं 5 वेळा करू शकतात. ते वेगवेगळ्या गटाने ते काम करतात आणि असं लक्षात येतं की ही मंडळी असं करून गणितं करतात, सोडवतात. तर व्यवहार आता हा जो काही अभ्यास आम्ही केला, या अभ्यासावरती आमचं लेखन चालू आहे, त्याचं आम्ही प्रकाशन करणार आहोत. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्यांना अक्षर ओळख नाही त्यांना देखील गणिताची चांगली जाण आहे आणि विशेषतः भारतीय लोकांना गणिताची जाण खूप चांगली आहे.
जे हे विधान मी अमेरिकेत 20 वर्षापूर्वी माझ्या व्याख्यानानंतर काय म्हणूया आपला जरा थोडासा मोठेपणा दाखवण्यासाठी आम्ही गणितात किती पुढे आहोत हे सांगण्यासाठी केलं होतं, त्याला प्रत्यक्ष संशोधनाने मला आधार मिळालेला आहे. आणि या विषयात मी आता बऱ्यापैकी खोल जातो आहे. याचा मी अभ्यासही सुरू केलेला आहे. आणि योगायोग असा आहे की एथनो मॅथमॅटिक्स हा जो शब्द आहे, या शब्दाची निर्मिती करणारे एक ब्राझिलियन गणित शिक्षक होते. त्यांचं 1-2 वर्षापूर्वी निधन झालं. पण ब्राझीलमध्ये एक गट असा आहे जो एथनो मॅथमॅटिक्समध्ये संशोधन करतो. त्यामुळे आता आमचा ब्राझील, नेपाळ, इस्रायल आणि भारत अशा 4 ठिकाणच्या संशोधकांचा एक गट तयार झालेला आहे. आणि आम्ही इंटरनॅशनल स्टडीज करतो. आणि प्रत्येकाने आपल्या इथे जे काय अनुभव असतील ते सांगायचे, दुसऱ्याने त्यांच्याकडनं काय होतं बघायचं, अशाच प्रकारचं गणित तिथे करून बघायचं, अशा प्रकारचं आमचं सहकार्य चाललेलं आहे. तर मला असं वाटलं की संस्कार भारतीच्या मंडळींना वेगळ्या विषयावरची व्याख्यानं दिली जातात, पण संशोधनात्मक काहीतरी सांगावं असं मला वाटलं. म्हणून मी हा विषय या व्याख्यानासाठी घेतला होता. या संदर्भात जर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर माझा ईमेल पत्ता sudhakar.agarkar@gmail.com असा आहे. आणि तुम्हाला पाहिजे आयोजक माझा नंबर देऊ शकतील अधिक माहितीसाठी. वेगवेगळ्या काय म्हणूया समाज घटकांमध्ये जाऊन हा अभ्यास करण्याची गरज आहे. मी तुम्हाला फक्त 2च त्याचा उल्लेख केला. एक सह्याद्रीच्या घाटातील वारली आणि कातकरी समाजातील लोकांबरोबर केलेली आंतरक्रिया, आणि दुसरी ओरिसा राज्यातील संथाल गटांबरोबर केलेली आंतरक्रिया. पण भारतामध्ये असे अनेक गट आहेत, इतरही देशांमध्ये आपल्याला सापडतात. तर हा अनुभव मला असं वाटतं आपल्याला उपयोगी पडला असेल. मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी किती सहज शक्य होऊ शकतात हे डॉक्टर सुधाकर आगरकर यांनी आत्ता मांडलेल्या या विविधांगी विचारातून आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यांच्या या व्याख्यानातून त्यांचा व्यासंगही आपल्यापर्यंत पोहोचला आणि सर्वसामान्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टीसुद्धा या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्याला लाभली. निर्विवादपणे असं म्हणावंसं वाटतं की ही प्रेरणादायी व्याख्यानमाला या 10व्या पुष्पाने समारोप प्रसंगी खऱ्या अर्थानं समृद्ध तर झालीच, पण संपन्नही झाली. असो, डॉक्टर सुधाकर आगरकर यांचे संस्कार भारती ठाणे समितीच्या वतीनं मनःपूर्वक आभार. दर्शक हो, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आजचं हे आपलं 10वं पुष्प या प्रेरणादायी व्याख्यानमालेचं अंतिम पुष्प अर्थात या माध्यमातून सादर होणार. पुन्हा आपण जरूर भेटणार आहोतच, पण वेगळ्या माध्यमात अर्थात थेट भेटीमध्ये. आणि तिथं ही व्याख्यानमाला आपण पुन्हा विविध व्याख्यात्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या विचारांनी भरलेल्या व्याख्यानांनी सजवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. आजच्या या व्याख्यानमालेपुरता आपला सर्वांचा निरोप घेत असतानाच आपल्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाचा समारोप पसायदानानं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो
स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिहि लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणी श्री विश्वेश्वरा